मी आज तुम्हाला कुरकुरीत सोप कशी भाजायची ते सांगणार आहे। आधी सोप स्वच्छ छान निवडून घ्यायची। ही साधारण 1 पाव सोप आहे। त्यामध्ये मी अर्धा चम्मच छोट्या चमच्याने अर्धा चम्मच हळद टाकत आहे। आणि मीठ प्रमाणानुसार। माझा छोटासा चम्मच आहे म्हणून मी छोटे छोटे 2 चम्मच। आणि थोडंसं पाणी टाकायचं। बघा एवढंसं पाणी टाकायचं आणि अशी छान त्याला गोल गोल करून मिक्स करायची। पाणी जर कमी वाटत असेल तर आणखी थोडंसं पाणी टाकायचं। पाणी याच्यासाठी टाकायचं की हे हळद जी टाकलेली आहे आणि मीठ जे आहे ते पूर्णपणे या सोपला असं छान मिक्स झालं पाहिजे। मला वाटत आहे थोडी हळद आणखी टाकावी लागेल आणि थोडंसं पाणी चुकून थोडं जरी जास्त पडलं तर सोप भाजायला खूप जास्त वेळ जातो, म्हणून पाणी बेताबेतानेच टाकावे लागते। आता हे बघा सर्व कसं छान एकजीव झाला आहे आणि सगळीकडे व्यवस्थित मीठ आणि हळद लागलेली आहे। समजा याला जर आपण भिजवून ठेवून उन्हात ठेवलं 1-2 तास तर याच्यातलं पाणी सर्व निघून जाते आणि सोप भाजायला तेवढा त्रास होत नाही। बघा आता गॅस सुरू केली आणि खूप फुल पण गॅस नाही आणि खूप कमी पण नाही, मीडियम गॅसवर अशी छान कडक येतपर्यंत हिला हलवत राहायची। याच्यात वेळ खूप जातो, पण ही अशी घरी भाजलेली सोप माझ्या मुलीला खूप आवडते म्हणून मी ही सोप घरीच भाजते। आणि जो कोणी माझ्या हातची भाजलेली सोप खाईल त्याला माझ्या हातची सोप भाजलेली आवडते, म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे। बघा सारखंच हलवत राहायचं आहे, नाहीतर ती एकाच बाजूने लागून जाते आणि वरची ओलीच राहते। त्याचा आता किती सुंदर कलर आलेला आहे। याला भाजायला साधारण 10-15 मिनिट तरी लागतात कमी गॅसवर। छान अशी तडतडायला लागली की यामध्ये मी तीळ टाकायचे थोडे। तीळ टाकून असा आवाज येतपर्यंत होऊ द्यायचे। आणि कुणाला जर याच्यामध्ये ओवाची पण टेस्ट आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। छान अशी कुरकुरीत सोप भाजून झालेली आहे। करून बघा, अशी सोप तुम्हाला नक्कीच आवडेल। ही बघा ही सोप आता पूर्णपणे भाजून झालेली आहे आणि गॅस मी बंद केलेली आहे। ही गॅस तुम्ही बंद केल्याच्या नंतर याला अर्धा-1 तास तरी बाहेर असंच कढईमध्ये पसरवून ठेवा, कारण आपण जर ही गरमच भरून ठेवली तर ती पुन्हा नरम होते, म्हणून थंडी झाल्याशिवाय भरून ठेवायची नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा।